बीडच्या माजल गावात 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आलाय। या घटनेच्या 15 दिवसानंतरही आरोपी मात्र मोकाट आहे। आरोपीकडून पीडितेच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे। सामूहिक बलात्कार असल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून आरोप केला जातोय। मात्र अशा परिस्थितीतही 15 दिवस उलटून गेलेत घटनेला, पण आरोपी मात्र मोकाट आहे। बीड जिल्ह्यातल्या माजल गावातली घटना आहे। एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला। 14 इयर्स चाइल्ड विक्टिम है। उसको अशोक घुनगे नाम पे एक आदमी ने लोकल लॉज पे लेके गए था। उसके ऊपर शारीरिक संबंध हुआ है और इसका इनकी आदमी को अरेस्ट करने के लिए हमारा टीम्स ऑलरेडी फॉर्म्ड है। हमारा एफर्ट्स चालू है और करंटली उसको CDR एनालिसिस लोकेशन हम ले रहे हैं। जितना जल्दी हो सके उतना जल्दी उसको अरेस्ट करेंगे और बालिका को उसका फैमिली को 100% प्रोटेक्शन देंगे। 14 वर्षीय मुलगी आहे ही आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला। मात्र घटनेला 15 दिवस उलटून गेलेत तरी आरोपी मोकाट आहे। सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप हा सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय आणि ही जी पीडित मुलगी आहे तिच्या कुटुंबियांना आरोपीकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। अशी परिस्थिती सध्या बीडमध्ये आहे। मुलीला उचलून घेऊन 14 वर्षाच्या कोलाटी समाजाच्या मुलीला उचलून घेऊन काही गुंडांनी तिच्यावरती बलात्कार केला आणि तिचं IPS होण्याचं स्वप्न चकनाचूर करण्याचा प्रयत्न केला। ही गोष्ट या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र सरकारसाठी सुद्धा लाजिरवाणी आहे आणि म्हणून आमचं शासनाला म्हणणं असं आहे, मागणी अशी आहे की असे काही गुंड असतील, ज्या मुलीवरती अत्याचार करणारे गुंड असतील, त्यांना वेळीच ठेचून काढण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे। आणखी अपडेट्स घेणार आहोत प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, इतकी संतापजनक घटना घडूनही 15 दिवस जर आरोपी मोकाट असेल आणि वर त्या मुलीच्या घरच्यांना जर जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर स्थानिक पोलीस प्रशासन नेमकं काय करतं याबाबत अजूनही ठोस पाऊल का उचललं जात नाहीये? नक्कीच रिद्धी, अतिशय गंभीर प्रकार आहे हा। ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसं मात्र झालेलं नाही। या प्रकरणात पोलिसांनी पथक जरी स्थापन केलं असलं तरी ते आरोपी अद्याप ताब्यात आलेले नाहीत। विशेष म्हणजे त्या मुलाच्या काही मित्रांनी या कुटुंबाला धमकी देखील दिली होती। तसेच ज्या लॉजवर हा सगळा प्रकार घडला त्या लॉजवर मात्र अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही। तिथलं CCTV फुटेज सुद्धा अद्याप पोलिसांकडे नाहीये। हा गंभीर प्रकार आहे। विशेष म्हणजे तिथल्या लॉजचं जे रजिस्टर आहे ते त्या महिलेनं त्या पोलिसांना दिलं होतं, पोलिसांनी सुद्धा ते आणलं नव्हतं। असे एकंदरीतच या तपासादरम्यान सर्व गंभीर प्रकार समोर येत असून किमान आता तरी पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा असंच या पीडित कुटुंबाचं मागणं आहे। जी निश्चित। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।